इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते। आज आपण कविता 12वी पुन्हा एकदा या कवितेचा तिसरा भाग पाहत आहोत। क्वेश्चन आन्सर सिरीज आपल्या चालू होत्या आणि त्या प्रकारे जितकं झालं त्याच्या पुढचे प्रश्नोत्तर आपण सोडवून घेत आहोत। तत्पूर्वी वेळ आहे कविता वाचनाची। चला एकदा पटकन कविता वाचून घ्या, म्हणजेच प्रश्नांची उत्तरं सोडवणं आपल्याला सोपं जाईल। तुमची वेळ आता सुरू होते, वाचा। मला वाटतं कविता वाचून झाली असेल। आता आपण प्रश्नांकडे वळूया। कृती 3 वर्कबुक पान नंबर 143, वर्कबुक पेज नंबर 143 वरचा प्रश्न तिसरा, कृती 3 आपली चाललेली आहे। कृती 3 कवितेतील शब्दार्थ। हातात पेन सगळ्यांचे असणार आहेत, लिहून घेत चला। पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा। त्यातला पहिला आहे युवक। युवक म्हणजे कोण? तरुण। युवक म्हणजे तरुण, लिहून घ्या। दुसरा आहे भूमी। भूमी म्हणजे जमीन, लिहून घ्या, जमीन। झालं। तिसरं आहे भेदाभेद। भेदाभेद म्हणजेच फरक, फरक, फरक। झालं। चौथा आहे दिगंत। दिगंत म्हणजे अवकाश किंवा आसमान, काहीही लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे। अवकाश स्वल्पविराम आसमान। आसमान हा हिंदी शब्द आहे, पण अवकाश हा शब्द मराठी आहे, शक्यतो तो अवकाश हाच शब्द लिहा। झालं। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। कृती 4 काव्य सौंदर्य। प्रश्न आहे, आपल्या देशात शांती निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते ते स्वतःच्या शब्दात सविस्तर लिहा। म्हणजे आपल्या देशात शांती निर्माण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर काय व्हावं असं तुम्हाला वाटतं ते तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। आता मी एक मॉडेल आन्सर म्हणून माझं मत इकडे सांगणार आहे। बघा की आपल्या देशामध्ये अजूनही अज्ञान आहे, गरिबी आहे, अंधश्रद्धा आहे। तर या अज्ञान, गरिबी आणि अंधश्रद्धा यांचा अंधार आपल्या देशामध्ये आहे। त्याचमुळे जातीभेद, धर्मभेद अशी जी राक्षसी वृत्ती आहे ही बऱ्याचदा आपल्याला वावरताना दिसते आणि मग देशातील शांतता भंग पावली जाते, अस्थिरता निर्माण होते। यावर पहिला उपाय म्हणजेच मूल्य शिक्षणाचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर ज्ञानाच्या प्रकाशामुळे
म्हणजेच ज्ञान संपादन, ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचलं तर ज्ञान नसल्याने जो अंधकार आहे, जो अंधार आहे, हा अंधार नष्ट होईल. म्हणजेच ज्ञानाच्या प्रकाशामुळे इथला स्वार्थी अंधार जो आहे हा पूर्णतः नष्ट होईल आणि भारतामध्ये स्वतंत्र शांतता भारतामध्ये सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाचे व्रत प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशामधला धर्मभेद जो आहे हा संपुष्टात येईल, निघून जाईल, संपून जाईल आणि पुन्हा एकदा भारत सर्व जगाला शांतीचा संदेश देईल असं मला वाटतं. अर्थात तुम्ही तुमचं मत इथे द्यायचं आहे. म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला कळला का की जातीभेद आणि धर्मभेद जे आहेत तर हेच जर नष्ट झाले तर सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था होईल. कारण आता आपण भांडणं कशासाठी करतोय, बरोबर, जातीभेदासाठी चालले. तर हा अंधार नष्ट केला पाहिजे. पण हा अंधार नष्ट कसा होणार तर ज्ञानाच्या कक्षा ज्यावेळेला उंचावतात, जेव्हा ज्ञानाने माणूस समृद्ध होतो तेव्हा माणूस विचार करायला लागतो, चांगलं काय वाईट काय त्याला कळायला लागतं आणि मग तो ह्या असल्या फंदामध्ये या भांडणामध्ये पडत नाही, बरोबर. मग त्या शिक्षणाचा फायदा त्याच्या आचरणामध्ये तो जे काही करत असतो ते आचरणात आणत असतो, बरोबर आहे. आणि म्हणून शिक्षण आवश्यक आहे आणि धर्मभेद सगळे संपुष्टात आणले पाहिजे किंवा नष्ट केले पाहिजे असं मला वाटतंय. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कविते संबंधी पुढील कृती सोडवा. आता हे लिहून घ्यायचंय, मी डिक्टेट करते. टेक्स्टबुक समोर उघडं असेल तुमच्या, त्यामुळे काही शब्द तुम्ही तिकडनं घेऊ शकता. त्यातला पहिला प्रश्न आहे, हा 8 मार्कांसाठी येणारा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. 1 मार्कांसाठी विचारलेला हा प्रश्न आहे. लिहून घ्या. प्रतिमा इंगोले इतकंच लिहायचं आहे, पण बरोबर लिहिलं तर 1 मार्क मिळेल. प्रतिमा इंगोले. लिहिलं छान सुवाच्य अक्षराने तिथेच वर्कबुकमध्ये लिहून घ्यायचंय. प्रत्येक कवितेचं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाठच करायचं आहे. आता प्रस्तुत कवितेचा विषय लिहून घ्या. मरगळलेला समाज, मरगळलेला समाज, हे बघा, ह्यात अजून एक शॉर्टकट सुद्धा आहे. मी जरा विषय मोठा देते. 1 मार्कांसाठीच प्रश्न आहे. जर तुम्हाला इतका मोठा विषय नको असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये कवीचा किंवा कवयित्रीचा जो परिचय दिला जातो त्या परिचयाच्या खालची एक ओळ असते. त्यामध्ये या कवितेमध्ये काय आहे म्हणजे कवितेचा विषय काय आहे तो दिलेला असतो. तुम्ही तो जरी लिहिलात अचूक तरी चालणार आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे की नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेलं आहे. मग आता कवयित्रीने केलेलं आहे असं न लिहिता प्रस्तुत कवितेचा विषय काय लिहायचा तर नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन. बस इतकंच. हा काय आहे कवितेचा विषय आहे. किंवा साध्या सोप्या भाषेत मी सांगते तो नोट डाऊन करा. मरगळलेला समाज, मरगळलेला समाज जागृत
होऊन मरगळलेला समाज जागृत होऊन भेदाभेद 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 मिटून मरगळलेला समाज जागृत होऊन भेदाभेद मिटून तरुणाई ईवर रफाऱ्या तरुणाई मरगळलेला समाज जागृत होऊन भेदाभेद मिटून तरुणाई नवविचारांनी एकच शब्द आहे नवविचारांनी म्हणजे नवीन विचारांनी नवविचारांनी भारून रु दुसरा भारून नवविचारांनी भारून नवीन बघा मरगळलेला समाज जागृत होऊन भेदाभेद मिटून तरुणाई नवविचारांनी भारून पुढे लिहा नवीन समाजाची दोन वेगळे शब्द आहेत नवीन समाजाची नवीन समाजाची निर्मिती व्हावी दोन वेगळे शब्द आहेत निर्मिती व्हावी नवविचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी अशा अशा शहामृगातला अशा आशादायी आशादायी एकच शब्द आहे शहामृगातला आणि शेवटचा ई नाही येणार रफारवाला तर यज्ञातला आणि त्याला दुसरी वेलांटी ई आशादायी स्थितीचे तरुणाई नवविचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी अशा आशादायी स्थितीचे व मनाच्या भावस्थितीचे भावस्थी सशातला स थव्यातल्या थला जोडायचा आहे अर्धा स थला जोडायचा आहे आणि पहिली वेलांटी आणि तिची वेलांटी दुसरी मनाच्या भावस्थितीचे एकच शब्द आहे भावस्थितीचे वर्णन 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 कसं लिहिणार वण न लिहायचं आणि न वर रफार वर्णन इथे हा विषय संपला म्हणजे काय झाला विषय तर मरगळलेला समाज जागृत होऊन भेदाभेद मिटून तरुणाई नवविचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी अशा आशादायी स्थितीचे व मनाच्या भावस्थितीचे वर्णन हा कवितेचा विषय आहे आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ आता इथे कुठल्याही दोन कवितेतल्या ओळी दिल्या जातील तुम्हाला हा प्रश्न म्हणजे तिसरा जो घटक विचारलेला आहे कवितेतील ओळींचा सरळ अर्थ लिहा याला 2 गुण असतात 2 मार्क्स आता काय विचारलं त्यांनी पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा आता याचा अर्थ काय आहे की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत यावा या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारला जावा म्हणजेच इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहानभूक विसरून नवनवीन गोष्टींची निर्माण करण्याची आस धरावी
असा याचा अर्थ आहे. लिहून घ्या. दिलेल्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. लिहून घ्या. नवनिर्मितीचे, लिहा, नवनिर्मितीचे विचार, एकच शब्द आहे नवनिर्मितीचे. नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना, नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्री, कवयित्री य येईल, यला पहिली वेलांटी आणि त्रची वेलांटी दुसरी. नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्री म्हणतात की दुसरा येणार. आता त्या काय म्हणतायत की स्वल्पविराम पुढे लिहा. पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा, पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत यावा. वाक्य असं आहे बघा. नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्री म्हणतात की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत यावा. पूर्णविराम. त्यापुढे लिहा. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा. म्हणजेच नवनिर्माणाची चाहूल लागून नवा समाज निर्माण व्हावा. म्हणजेच नवनिर्माणाची चाहूल लागून नवा समाज निर्माण व्हावा. झालं. चला पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. हा संदेश सुद्धा 2 मार्काला विचारला जातो. आता ही कविता आपल्याला काय सांगते? तर या कवितेमध्ये काय आलेलं आहे आपल्याला की सगळं नवनिर्माण हवं आहे. लेखिकेला काय पाहिजे? नवनिर्माण पाहिजे. हे भेदाभेद जे आहेत हे मिटून ही तरुणाई जी आहे या तरुण लोकांनी हे नवीन विचार आहेत हे आत्मसात केले पाहिजेत आणि नवीन समाजाची निर्मिती केली पाहिजे. हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळत आहे. लिहून घ्या. सर्व धर्म समभाव. लिहा. एकच शब्द आहे. सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय. आता राष्ट्रीय शब्द लिहिताना र ला काना रा, अर्धा षटकोनातला, ट टरबुजातला त्याला जोडायचं आहे आणि ट च्या खालती 2 क्रॉस रेषा असतात, उलटा व्ही, बरोबर. आणि ट ची वेलांटी दुसरी आणि य जोडायचं आहे. राष्ट्रीय. कळलं?
राष्ट्रीय, बघा पुन्हा एका, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता, लिहा, व राष्ट्रीय एकात्मता ही दुसरा येणार, दुसरी वेलांटी, ही मूल्य, मू चौकार दुसरा आणि अर्धा ल य ला येणार, ही मूल्य आपण सर्वांनी, ही मूल्य आपण सर्वांनी जपायला हवीत. वाक्य बघा, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य आपण सर्वांनी जपायला हवीत. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. त्याच्या पुढे कंटिन्यू करा. तसेच धर्मनिरपेक्षता, एकच शब्द आहे, धर्मनिरपेक्षता दृढ, धर्मनिरपेक्षता म वर रफा येईल, नि पहिला येईल आणि क्ष क्षत्रियातला येईल. धर्मनिरपेक्षता एकच शब्द आहे. दृढ, द दरवाजातला द, त्याला रुकार जोडायचा आहे. रुकार म्हणजे उलटा उकार, बरोबर. दृढ व्हायला हवी. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. बघा वाक्य काय झालं, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य आपण सर्वांनी जपायला हवीत, पूर्णविराम. तसेच धर्मनिरपेक्षता दृढ व्हायला हवी, पूर्णविराम. पुढे कंटिन्यू करा वाक्य. नवीन मानवतावादी विचारांचा प्रसार व्हायला हवा. नवीन मानवतावादी विचारांचा प्रसार व्हायला हवा. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. हा या कवितेतून मिळालेला संदेश आहे. आता मुलांनो, इथे कवितेतील खालील शब्दांचा अर्थ असा लिहिलेला आहे. त्या अगोदर चौथा प्रश्न जिथे तुम्ही लिहिला आहे त्याच्यावरती रिकामी जागा आहे, तिकडे स्टार करून लिहा. ही कविता तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली. कुठलेही 5 प्रश्न 8 मार्कांसाठी विचारले जातात, बरोबर. तर ह्यातला कुठलाही प्रश्न येईल, मग ही कविता आपल्याला का आवडली, बरोबर. याला 2 मार्क आहेत, म्हणून मी हे लिहून देते, ते लिहून घ्या. प्रश्न चौथा जो आता तुम्ही लिहिला, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, त्याच्यावरती जी जागा आहे तिकडे पटकन लिहून घ्या. आवडली असं लिहा, अंडरलाईन करा आणि लिहा. म्हणजे ही कविता तुम्हाला का आवडली, तर त्याचं कारण असं लिहून घ्या. कवितेची वी पहिला येईल आणि ची दुसरा. कवितेची भाषा साधी असून, वेगळे शब्द आहेत. कवितेची भाषा साधी असून काळजाला, म्हणजेच हृदयाला, काळजाला भिडणारी, भी पहिला, भिडणारी री दुसरा आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. पुन्हा एकदा सांगते मी. कवितेची भाषा साधी असून काळजाला भिडणारी आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. आता अजून एक वाक्य त्यामध्ये लिहा. माणुसकीचा, णूचा उकार पहिला आणि की दुसरी येईल. माणुसकीचा व, माणुसकीचा व, आता एकच शब्द या, धर्मभेदांपलीकडच्या, धर्म म वर रफार येईल, एकच शब्द आहे हा. धर्मभेदान दावर अनुस्वार, पलीकडच्या, लीची वेलांटी दुसरी,
धर्मभेदांपलीकडच्या एकच शब्द आहे. माणुसकीचा व धर्मभेदांपलीकडच्या समाजाच्या निर्मितीचा विचार मनात रुजवणारी कविता आहे. बघा, ही कविता मला का आवडली तर कवितेची भाषा साधी असून काळजाला भिडणारी आहे. माणुसकीचा व धर्मभेदांपलीकडच्या समाजाच्या निर्मितीचा विचार मनात रुजवणारी कविता आहे. म्हणजेच काय, माणुसकी आणि धर्मभेद यांच्या पलीकडचा नवीन समाज त्यांना घडवायचा आहे. आणि घडवायचा आहे कोणाकडून तर युवकांकडून. म्हणून युवकांना हा संदेश या कवितेतून दिलेला आहे. म्हणून ही कविता मला आवडली. आता 5वा प्रश्न घ्या. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ. बेभान. बेभान म्हणजे अनावर किंवा अनियंत्रित. लिहा. पुढे शब्दांचे अर्थ दिलेले आहेत वर्कबुक मध्ये. बघा, पाठ परिचय, त्याच्या खालती शब्दार्थ दिलेत. त्यामध्ये आहे हे बेभान म्हणजे अनावर, स्वल्पविराम अनियंत्रित. कुठलाही शब्द लिहू शकता. पुढचं आहे नवनिर्माण. लिहा. नवनिर्माण म्हणजेच नवीन निर्मिती. 2 शब्द आहेत. नवीन वि दुसरा, निर्मिती नी आणि मी पहिले, मीवर रफार आणि ती दुसरा. नवीन निर्मिती. झालं. मग आहे चाहूल. चाहूल म्हणजे अंदाज. चाहूल म्हणजे अंदाज. अंदाज. मग आहे पाऊस. पाऊस म्हणजे पर्जन्य. पर्जन्य. मला जरा इकडे 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. मी जो तुम्हाला कविता आवडली वगैरे जे सांगितलं त्याचं कारण तुम्हाला सांगितलं. पण ज्यांची भाषा अतिशय छान आहे पुढे ते लिहू शकतात की बुरसटलेल्या जुन्या विचारांच्या विरोधात तरुणाईने एकत्र व्हायला हवं. हा पुरोगामी विचार मला यामध्ये आवडला, त्यामुळे मला ही कविता आवडली किंवा त्या कवितेचा विषय मला भावला. हे तुम्ही लिहू शकता. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3. इतर स्वाध्याय कृती. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा. पहिला आहे वीज चमकणे. वीज चमकणे म्हणजे काय तर या वीज चमकण्यामुळे कवयित्रीला काय परिणाम साधायचा आहे, तिने हा शब्द इकडे का वापरला आहे तर वीज चमकण्याचा अर्थ असा इकडे घेऊ शकतो आपण की उत्साह निर्माण होतो. लिहून घ्या. उत्साह निर्माण होतो. उत्साह निर्माण होतो आणि माणसात नवचैतन्य सळसळतं. उत्साह निर्माण होतो आणि माणसात नवचैतन्य सळसळतं. आता दुसरा आहे वारा घुमणे. वारा घुमणे म्हणजे काय तर लिहून घ्या. युवक भारला जाऊन स्वल्पविराम तहान भूक विसरून. युवक भारला जाऊन स्वल्पविराम तहान भूक विसरून
जाऊन, तहानभूक विसरून जाऊन, नवनिर्मितीसाठी एकच शब्द आहे, प्रयत्नशील होईल. बघा वाक्य कसं होतंय, युवक भारला जाऊन, तहानभूक विसरून जाऊन, नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील होईल. चला जाऊया आता शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4. खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गट आहे, 1. नवनिर्माणाची चाहूल लागावी, दुसरं आहे पुसून टाकीत भेदभाव, आणि तिसरं आहे उजळावी भूमी दिगंतात. आणि ब गटात दिलेला आहे अ. सर्वत्र भारतभूमी चमकावी, आ. मातीने भेदभाव विसरावा, ई. समाजातील भेदभाव नष्ट व्हावे, आणि ई आहे नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. बघा आता उत्तर शोधूया आपण. पहिलं काय आहे, नवनिर्माणाची चाहूल लागावी. कधी लागते नवनिर्माणाची चाहूल? नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. नवनिर्माणाची चाहूल लागावी म्हणजेच नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. बरोबर, नंबरिंग करून टाका. त्यानंतर पुसून टाकीत भेदभाव म्हणजेच काय, तर समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. बरोबर, याला 2 नंबर टाका. आणि तिसरं आहे उजळावी भूमी दिगंतात म्हणजेच सर्वत्र भारतभूमी काय झाली पाहिजे, चमकली पाहिजे, चमकावी. त्याला 3 नंबर घाला. इथे आपली कविता संपलेली आहे. तोपर्यंत वर्कबुक सगळे कंप्लीट करायचे आहेत.